हॅलो, नमस्कार. कसे आहात? अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, हिवाळा आहे आणि भरपूर हिरव्या पालेभाज्या मार्केटमध्ये आता अवेलेबल आहेत. खूप छान टेस्टी आणि अशा हेल्दी भाज्या आहेत. तर आज मी बनवत आहे चवळीची भाजी, ज्याला आमच्या गावाकडे म्हणतात तांदुळाची भाजी. तर ह्या सीझनमध्ये पालक, मेथी, लाल माठ आणि ही चवळीची भाजी, शेपू भरपूर प्रमाणात येतात. रोज एक हिरवी भाजी आणायची, हिरवी भाजी ताजी ताजी आणायची आणि बनवायची. खूप टेस्टी लागते आणि खूप हेल्दी असते. मुलं तर खात नाही. मुलांना पराठ्यांमध्ये आपण बनवून देऊ शकतात, टाकून देऊ शकतात, पण आपण तरी नक्कीच अशा भाज्या खायला पाहिजे. तर आज माझी फेवरेट भाजी मी बनवत आहे. सगळ्यात जास्त मला ही भाजी आवडते. तर जिरं मोहरीची फोडणी घातली आहेत, नंतर असा भरपूर लसूण घातला आहे, हिरवी मिरची घातली आहेत आणि लसूण ह्या सुक्या जी भाजी आहेत ना, हिरवी मिरची त्यामध्ये लसूण खूप टेस्टी लागतो. थोडासा त्याला ब्राऊन होऊ द्यायचा, खूप टेस्टी लागतो. आणि हिरवी मिरची तुम्हाला जास्त दिसत असेल कारण आम्ही तिखट खातो. त्यानंतर कांदा घातला आहे. तर काही भाज्यांमध्ये कांदा मी घालते, हिरव्या भाज्यांमध्ये, काहींमध्ये नाही घालत. जसं पालक आणि ही चवळीची भाजी यामध्ये मी कांदा घालते. बाकी जी मेथीची भाजी आहे ना, त्यामध्ये मला कांदा घालणं अजिबात आवडत नाही. तर यामध्ये आता हळद आणि थोडीशी धणेपूड घातली आहे आणि जी धुवून स्वच्छ करून आणि कट करून ठेवलेली जी भाजी आहे ती यामध्ये घालणार आहे. या सुक्या भाज्यात ना अशा खूप मोठ्या मोठ्या जुड्या येतात. स्वच्छ करतो, धुतो, खूप जास्त दिसते आणि बनवल्यानंतर खूप थोडीशी बनते. हाच त्याचा मायनस पॉईंट आहे खरं तर. तर इथं मी छान भाजी घालून घेतली आहे आणि मिक्स करून घेत आहे आणि वाफेवरती ही भाजी लगेच होते. अगदी मेथीच्या भाजीपेक्षाही लवकर होते. पाणी तर हिरव्या भाज्यांमध्ये आपण टाकायची गरज नसते, जे त्यांना म्हणजे स्वतःचंच पाणी सुटते. आणि इथं छान मी 2-3 वाफ काढून घेतली आहेत. अगदी 5 मिनटात ही भाजी झालेली आहेत माझी तयार. खूप टेस्टी लागली होती आणि यासोबत भाकरी करू शकतात किंवा चपाती किंवा फुलका. तर खूप अशी बघा, अजून शेवटची मी वाफ काढून घेतली आहे आणि आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहे भरपूर. असं कोथिंबीर घातला आहे, तो मिक्स करून घेत आहे आणि खूप छान याच्यासोबत तुम्ही डाळ बनवा किंवा कढी बनवा, काहीतरी एखादं म्हणजे पातळ रस्सा, कालवण वगैरे बनवा आणि ही भाजीसोबत वाढा. खूप छान असं आपलं लंच होऊन जातं. आणि इथं बघा, मी फुलके बनवलेले आहेत. फुलकेसुद्धा आमचे झालेले आहेत आणि मी पटकन आज स्वयंपाक करून घेतला, लवकरच स्वयंपाक केला कारण मला पुढे लाडू बनवायचे आहेत, मेथीचे लाडू. तर बघा, मी इथं काजू घेतले आहेत, त्याची पूड केली आहेत. 100 ग्राम काजू घेतले आहेत, 100 ग्राम बदाम घेतले आहेत, अर्धा किलो किसलेलं खोबरं घेतलं आहे. नंतर 1 किलो मी हे तूप घेतलं आहे. आणि त्यानंतर मखाने घेतले आहेत. एवढे पुढे मखाने घालणार नाही आहे, फक्त 100 ग्राम घालणार आहे. त्यातून इथं मी जायफळ घेतला आहे, वेलची आहे, थोडेसे अक्रोड उरले होते, डिंकाचे लाडू बनवले होते त्यातून तेही घेतले आहेत. आणि हे जे पीठ आहे ना, हा मेन इन्ग्रेडियंट आहे. तर 1 किलो गहू, त्याला मी 100 ग्राम मेथी घेतली आहेत. तर 1 किलो गहू आणि 100 ग्राम मेथी दोघंही वेगवेगळे भाजून आणि सोबत हे चक्कीवरून दळून आणलं आहेत, गिरणीवरून दळून आणलेलं आहे. तर हे पीठ आपलं मेन इन्ग्रेडियंट आहेत. आणि हे आहेत शिंगाड्याचं पीठ, जे मी डिंकाच्या लाडूसाठी वापरलं होतं, त्यातलं थोडं उरलं होतं, तेही मी या लाडूमध्ये घालणार आहे. तर डिंकाचे लाडू वेगळे बनवले होते आणि आज मेथीचे बनवत आहे. तर अर्धा किलो इथं मी खारीची पावडर घेतली आहेत, लाल खारी. आणि इथं 1 किलो गूळ घेतला आहे. यातला थोडासा मी राहू दिला होता. आपण जेव्हा म्हणजे अगदी हिशोबाने वस्तू घेतो, पण टाकताना थोडंसं आपल्याला वाटतं की जास्त किंवा कमी आहे, तर आपण त्या पद्धतीने कमी जास्त करतो. तर इथं मी मखाने भाजून घेत आहेत कारण काय, काजूची पुडी केली, त्यानंतर लाईट गेले. तर म्हटलं लाईट येईल तोपर्यंत मग मी दुसरे जे जिन्नस आहे ते भाजून घेत आहे. तर प्रत्येकाला एक एक असं छोटा चमचा मी घालून, तूप घालून थोडेसे मी तुपावरती परतून घेणार आहे प्रत्येकाला. आणि जे काही उरलेलं तूप असेल ते शेवटी आपण गूळ आणि तूप यांना आपण मिक्स करून घेणार आहोत आणि मग त्याचं ते सगळं आपण लाडूच्या सारणामध्ये घालणार आहोत. तर खोबरंसुद्धा मी भाजून घेत आहे. तर आधी खोबऱ्याच्या वाट्या आणायची आणि मग घरी खिसून घ्यायची, पण आता दोघांनाही स्पॉन्डलायसिस आहेत, त्यामुळे आता हे खिसणं वगैरे बंद केलं आहे कारण तर थोडी काळजी घ्यावीच लागेल. तर असा रेडीमेड खोबऱ्याचा खीस आणलेला आहे आणि मग तोच मी छान परतून घेत आहेत. अगदी बारीकवाला खीस नाही आहे, जो आपण घरी जसा खीस करतो ना तसा खीस आणलेला आहे.
इथं तूप घातलं यामध्ये सुद्धा. आणि मी हे ना भाजताना अगदी शॉर्टमध्ये दाखवत आहे, थोडक्यात दाखवत आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. प्रत्येक जिन्नस रंग बदलेपर्यंतच भाजायचा आहे. इथं खारीक पावडर आहे, बघू शकतात, लाल खारीक पावडर. टेस्टसुद्धा हिचा छान असतो आणि रंगसुद्धा लाडूला छान येतो. तर हिलासुद्धा मी थोडं तुपावरती भाजून घेणार आहे. तर बघा, मी अगदी किंचित 2-2 सेकंडचं तुम्हाला भाजायचं दाखवत आहे. काजूची पूड देखील मी घेतली आहे, यावरसुद्धा थोडं तूप घालून आणि हिलासुद्धा भाजून घेणार आहे. तर जे काही आहेत ना, म्हणजे एक किलो पीठ असेल ना, त्याला मी अर्धा किलो खारीक आणि खोबरं घेतलं आहे. आणि हे जे ड्रायफ्रूट्स घेतले आहे 2-3 प्रकारचे, ते मी 100 ग्राम घेतले आहेत. तर मी माझं जे काही तुम्हाला मेजरमेंट ते सांगत आहे. आणि बाकीचे जिन्नस आहे ना, थोडे अंदाजाने, म्हणजे 50 ग्राम किंवा 25 ग्राम अशा पद्धतीने घेतले आहेत. तर मेन तर आपल्याला जे गूळ, तूप आणि जे पीठ आणि ड्रायफ्रूट्स याचं मेजरमेंट व्यवस्थित पाहिजे. तर गूळ मी 1 किलो आणि तूप 1 किलो घेतलेलं आहे. आता बदामाची पावडर देखील भाजून झाली आहेत आणि आता अक्रोड भाजत आहे. अक्रोडची पावडर देखील मी भाजून घेत आहे. तर थोडं तुपावरती हे बघा सगळं भाजून घेतलं आहे. आणि खसखस घेतली आहे थोडी, अगदी 2 चमचे खसखस घेतली आहे. तिला मी भाजून घेत आहे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार थोडी. जर अशी भाजायला गेलो ना, तर ती अशी बारीक करायला गेलं तर नाही होणार, पण तिला थोडी भाजून घेतली. आणि हे मी शेंगाळ्याचं पीठ घेतलं आहे, हे देखील तुपावरती भाजून घेत आहेत. याला थोडं जास्त तूप टाकायला पाहिजे, तेव्हा ते छान भाजलं जाते. तर यालासुद्धा मी रंग बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहे. डिंकाच्या लाडूमध्ये मात्र जास्त लागतं हे जे पीठ आहे शेंगाड्याचं. तर यालासुद्धा छान भाजून घेत आहेत. आणि त्यानंतर मग शेवटी जे गव्हाचं आणि मेथीचं मिक्स केलेलं पीठ आहे ते घेणार. मिक्सरमध्ये जायफळ, वेलची आणि खसखस हे तिघंही मी एकत्र बारीक करून घेतलं आहे. तर व्यवस्थित ते बारीक झालं. वेगवेगळं बारीक केलं असतं तर ते व्यवस्थित झालं नसतं. आता हे जे 1 किलो पीठ आहे ना, हे मी 2 वेळा भाजून घेणार आहेत कढईमध्ये, अर्धा किलो घेऊन. आणि यालाही भरपूर तूप घालून वगैरे भाजणार आहे. तर तुम्हाला जर तूप जास्त म्हणजे पाहिजे असेल ना, तूप थोडं जास्तच आपण आणून ठेवायचं. जर एखाद्या वेळेस कमी पडलं तर शेवटी लाडू जेव्हा वळताना आपल्याला वाटलं की तूप कमी वाटतं आहे, लाडू आपले वळत नाही आहे, तर आपण तूप गरम करून टाकू शकतात जे मिश्रणामध्ये. आणि मग लाडू व्यवस्थित होतील. म्हणून कधीही जेमतेम तूप आणून ठेवायचं नाही, जास्तीचं तूप आणून ठेवायचं. म्हणजे जर ऐन वेळेवरती आपल्याला लागलं तर आपण टाकू शकतो. तर सगळं काही मी बघा भाजून घेतलं आहे. आणि हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे. आणि एका बाजूला मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, ज्यामध्ये मी डिंक तळून घेत आहे. डिंक मी इथं 50 ग्राम आणलेला, पण इथं 25 ग्रामच घेत आहे. 25 ग्राम मी डिंकाचे जे स्पेशल लाडू केले होते फक्त ड्रायफ्रूटचे, त्याच्यामध्ये घातलेला. तर छान असा फोडून घ्यायचा, आपल्याला डिंकाला तळून घ्यायचा व्यवस्थित फुटेपर्यंत. आणि मग तो आपण थोडासा त्याला क्रश करून घ्यायचा मुसळीने किंवा हाताने, किंवा तुम्ही पण मिक्सरमध्ये करू नका, त्याची पावडर नाही करायची, तेहीसुद्धा मिक्स करायचं. आणि इथं गूळ आणि तूप दोघंही मी छान मिक्स करून घेतलं आहे. गॅसवरती गूळ विरघळेपर्यंत तुपामध्ये छान त्याला करून घ्यायचं आहे. आणि मग मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं मिक्स झाल्यानंतर असे लाडू वळून घ्यायचे. तर बघू शकता माझे मेथीचे लाडू तयार आहेत. आपल्या महिलांसाठी तर उत्तम आहे. कॅल्शियमचं स्तोत्र आहे. कंबरदुखी, डोकेदुखी, अंगदुखी, संधिवात वगैरे यासाठी लाडू खूप पौष्टिक आहेत. मेथी हे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे यामध्ये. आणि हे लाडू तुम्ही खायलाच पाहिजे. बाळंतीण बाई असो किंवा वयस्कर असो किंवा आपण मध्यमवयीन असो, सगळ्यांनी हे लाडू खायला पाहिजे. पुरुषांनी, मुलांनी आणि आपल्या महिलांनी तर नक्कीच. कारण आपल्याला पिरियड्स आणि प्रेग्नेन्सी किंवा डिलिव्हरी ह्या गोष्टीमध्ये ना कंबरदुखीचा खूप त्रास होतो. त्यासाठी लाडू गरजेचे आहेत. 2 दिवसानंतर मग मी शूट केलं. तर हे आहे आमच्या सोसायटीचा ॲन्युअल फंक्शन. आणि 26 जानेवारी असं मिक्स, कारण 26 जानेवारीच्या दिवशीच ॲन्युअल फंक्शन असतं आमच्या सोसायटीचं. मागील 5 वर्ष ते फंक्शन झालं नव्हतं काही कारणास्तव. आता नव्याने हे सुरू होत आहे. तर सगळेच आम्ही खुश होते, कारण लहान मुलांना स्टेज इथं मिळतो. प्रत्येक परफॉर्मन्स करायला त्यांना स्टेज मिळतो. कोणी गाणं गायलं, कोणी डान्स केला, कोणी भाषण दिलं, कोणी मिमिक्री केली, कोणी काही केलं. म्हणजे अशा काही गोष्टी
त्यांना शाळेमध्ये त्यांना थोडीशी भीती वाटते, त्यांची ही भीती इथं घालवली जाते. आणि त्यानंतर जेवण वगैरेसुद्धा असते. काही कॉम्पिटिशनसुद्धा केले जातात इथं, रनिंग वगैरे बऱ्याच काही, म्हणजे रांगोळी स्पर्धा, बायकांसाठी संगीत खुर्ची, असं खूप कार्यक्रम होते. पण माझ्याकडे गेस्ट असल्यामुळे मला ते शूट नाही करता आलं. पण असं खूप छान आमच्या सोसायटीचा कार्यक्रम झाला. लहान लहान मुलांनी खूपच उत्तम म्हणजे सादरीकरण केलेलं आहे, बघू शकता. थोडं तुम्हाला ऐकवते. पूर्ण कार्यक्रम शेअर करता आला नाही, पण माझ्या मुलांचं लहानपण मला आठवलं, जे ह्या प्रत्येक फंक्शनमध्ये ते पार्टिसिपेट करायचे आणि बक्षिसे मिळवायचे. चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.